मी सेल्फ रिडेव्हलपमेंट लोकांनी करावी. आमचे नेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईमध्ये सेल्फ डेव्हलपमेंटचा रिडेव्हलपमेंटचा विचार केला आणि त्यामध्ये त्यांना यश मिळाले. आता इथे जर बोलाल, मी योग्य ठिकाणी बोलले, म्हणजे कुठल्या मूर्ख माणसाने हा युनिफाईड डीसीआर आणला. एव्हरीबडी वॉज काम अँड क्वाईट. म्हटलं या शहरामध्ये हा एक पैसा वापरला तर 3 मजली माणसाला फुटपाथवरून चालायला लागेल, कार जाणार नाहीतच, सायकल नाही, आणि चालत जाताना सुद्धा माणसाला धक्के द्यावे लागतील. हे मी बोलतोय, तुम्हाला भविष्य काळामध्ये ते निश्चितपणे लक्षात येईल. पूर्वीच्या काळी एक एफएसआय असताना, काही पॉइंट एफएसआय वाढवताना एनजीओ त्या ठिकाणी अतिशय आक्रमक व्हायचे. अरे आता खैरात वाटण्यासारखं एफएसआय वाटतात. अरे तुम्हाला फक्त काय ह्याच कालखंडामध्ये पैसे कमवायचे, भावी पिढी तुमच्या मनात विचार नाही का? भविष्यकाळ कसा होणार आहे या शहराचा, या जनतेचा? मी सांगतो, हा जर एफएसआय युटिलाइज झाला तर नवी मुंबई शहर हे राहण्यालायक शहर राहणार नाही. मी नवी मुंबईचं बोलतो, दुसऱ्या शहराची तर वाटच लागलेली आहे. मुंबईमध्ये असे थोडे जण टावर्स उभे राहतात. आज तुम्ही जा समृद्धी महामार्गातून किंवा अटल सेतूतून फास्ट ट्रॅक मध्ये तिथं आतमध्ये गेल्यानंतर 3-3 तास ट्रॅफिक जाम होते. काय नाही, दुर्दैव आहे. आणि देवेंद्र फडणवीस याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतायत आणि होईल ते. खूप पार्किंग मोठ्या प्रमाणात होत नाहीये, पार्किंग खूप मोठ्या लोकांना त्रास होतो, आणि हॉस्पिटल सुद्धा जे अँब्युलन्स जायला जागा नाहीये. आता काही नाही. एकदा माननीय एकनाथ शिंदे आणि मी नेरूळकडे त्या लोकसभेच्या प्रचाराला गेलो असताना नेरूळ स्टेशन मध्ये चाललेलं काम त्यांना सांगितलं. मला माहित नाही हे पाप तुमच्या कालखंडात घडलं की देवेंद्रजी, हे बोललो मी. ते गप्प बसले. म्हटलं या ठिकाणी 8% फक्त पार्किंग लोकांना मिळणार आहे. राहिलेल्या 82% लोक गाड्या उभ्या करतील रस्त्यावर. आपल्या ट्रक टर्मिनलची जागा, नेरूळची, सानपाड्याची, म्हटलं ह्यांना नैनामध्ये नेलं चालत. आणि आज तिथे बिल्डरच्या किमतीची घरं त्या ठिकाणी झाले. 70, 72 लाखाची घरं. सर्वसामान्य माणसाला पंतप्रधानांची योजना 72 लाखाचं घर, लाज वाटली पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांनी ही योजना आणली, तुम्ही जर जमिनीचा दर तिथं लोड करणार असाल तर ते 72 लाखावर जातील. एरवी त्याच्यात ते 50 लाख कमी 22 लाखामध्ये नैनामध्ये ती घर. नैनामध्ये आता अटल सेतू जो देवेंद्रजींनी बनवला, त्यातून नैना 15-20 मिनिटांमध्ये नैनामध्ये, म्हणजे एक तर नवी मुंबईत येण्यापेक्षा नैना मधून नैनाकडे जाणं अटल सेतूने अतिशय चांगलं पडलं असतं. पण आताच बॉस इज राईट या भावनेत. आणि सिडको ही काही कमर्शियल ऑर्गनायझेशन नाही, समाजाची सेवा करण्याकरता, परंतु ह्या सिडकोच्या काही लरी अधिकाऱ्यांनी तिला व्यापारी संस्था बनवली. आणि ती लवकरच महापालिकेत निवडणूक झाल्यानंतर ह्या कृतीची वाटचाल आम्ही निश्चित करणार आहोत. अध्यक्षपद बस अरे बंधूंनो, विधान भवनामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे बसल्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसल्यात, उपमुख्यमंत्री अजितदादा बसल्यात. त्याला बोललो तुम्ही या सिडको मध्ये बिल्डर लोकांचे दलाल बसले, शासनामध्ये बिल्डर लोकांचे दलाल बसले, आणि शासनातल्या सगळ्या लोकांचे हात स्वच्छ नाहीत, हे बोललोय ऑन रेकॉर्ड. कोणी काय नाईक साहेब तुम्ही असं का बोललात, कोणी अजून विचारलं नाही. मला विचारलं तर त्याची रोकडी उत्तर देऊन टाकेन मी. हे बघा, बाब अशी आहे, या ठिकाणी महानगरपालिकेच्या महासभेमध्ये जे प्लॉट रिझर्व महापालिकेकरता केले, नियमाप्रमाणे रिझर्व एकदा महासभेने केले आणि पाठवले, ते प्लॉट विकले जात नाहीत. परंतु या सिडकोतल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जे काही आहे, मी सगळे भ्रष्ट बोलत नाही, त्याच्यातले काही भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी ऑलवेज येस सर म्हटलेले. बॉस इज ऑलवेज राईट. पण नेहमी मी म्हणतो बॉस इज ऑलवेज राईट सब्जेक्ट टू रूल्स अँड रेग्युलेशन. कायद्याच्या आणि नियमाच्या अनुकूल जर असेल तर आपला वरिष्ठ
जर काशीत घालायचं काम करत असेल तर त्या ठिकाणी उत्तर दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, आताचे एमडी याने ते केलं तरी सुद्धा काही बाबतीमध्ये त्यांनी मी ह्या गोष्टीशी सहमत नाही असा रिमार्क सुद्धा काही ठिकाणी पाठवलेला आहे. असीम गुप्तानी सुद्धा या गोष्टीशी मी सहमत नाही असं पण रिमार्क मारलेला आहे. हे IAS ऑफिसर स्वतःच्याकडे जबाबदारी घेत नाहीत आणि ते हुशार आहेत. एक मिनिट, पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती आहे SRA1, SRA2, SRA2 मुंबईला SRA1 आणि उर्वरित महानगरपालिकेला ठाणे जिल्ह्यामध्ये SRA2. ज्या वेळेला तिथल्या सोमन नावाच्या अधिकाऱ्याची नेमणूक झाली त्याने मला फोन करून सांगितलं, साहेब तुमच्या हस्ते झोपडपट्टी सर्वेक्षणाचा मुहूर्त करायचा. मला तुझी आयडिया मला सांग. ज्या वेळेला बघितलं 7 FSI, त्याच रात्री मी देवेंद्रजींच्याकडे गेलो आणि त्याला सांगितले असं असेल ना तर मी या राजकारणातून मी बाहेर जातो. देवेंद्रजींनी रात्री 10 वाजता त्यावेळेच्या वसवा नायरांना फोन लावला. त्याला सांगितलं की नवी मुंबई या SRA2च्या बाहेर करा. आणि ज्याला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे मीटिंग घेतली त्यावेळेला या ठिकाणी झोपडपट्ट्याचा विकास हा महानगरपालिकेकडून होईल, तो कुठल्या दुसऱ्या यंत्रणेकडून होणार नाही. त्याच्यावर नियंत्रण महापालिकेचं आहे आणि उद्याला आमची सत्ता येणारच आहे. त्याच्यानंतर त्या झोपडपट्ट्यांचं सर्वेक्षण केल्यानंतर त्याचा विकास लोकांना पूरक असा आम्ही करू हा विश्वास त्या ठिकाणी देतो. दादा, नवी मुंबईमध्ये हे बघा, बाब अशी आहे की गेली 5 वर्ष प्रशासकाचा कारभार आणि त्याकरता कोणी आम्हाला दोष देऊ शकत नाही. या 5 वर्षामध्ये जे काय वाटलं झालंय तर ते प्रशासकीय कालखंडात झाल्याने त्याचं नेतृत्व कोण करतात हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही. म्हणजे दुसऱ्याकडे बोट दाखवताना भान ठेवा. इथे काही लोक बोलतात की नवी मुंबई वरून दिसायला सुंदर आहे, आतून ती घाणेरडी असं इन शॉर्ट यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते 5 वर्ष नेतृत्व कोण करतंय त्या शहराच्या खात्याचं? तुम्हीच करता ना. कमी कमी तुम्ही तरी बोलू नका ना की माझा पोरगा चोर आहे. अरे बापाने तरी नाही बोलायला पाहिजे. शेजाऱ्याने बोलला तर मी समजू शकतो. आणि आणि देंटू पाण्याचा अवॉर्ड नवी मुंबई महापालिका देशातला उत्कृष्ट पाणी वाटप आणि पाण्याचं नियोजन महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेमध्ये नॉन स्टॉप नवी मुंबई आहे. बाब असे नवी मुंबईच्या विषयी नवी मुंबईच्या विषयी वाईट बोलणं हे निश्चित मी ऑन द कॉन्ट्री मान्य आयुक्तांना प्रशासनाला बोललोय की बरोबरच्या गोष्टी काय त्या अज्ञात तशा नीट नाहीत. एकदा माझ्यावर फटका आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित असेल मी माझी नापसंती त्यावेळेला व्यक्त केली. तुम्ही आज करता, मी नापसंती गेली 4 वर्षापूर्वी केली. हे बघा, जनतेच्या हिताचा करता हा गणेश नाईक रस्त्यावर होता एवढंच बोल. ही कोणाची मनमानी चालू देणार नाही, कोणी किती मोठा. तर हा UDCPR मध्ये हे अधिनियम बदलण्याचं काम फडणवीस साहेबांचे सरकार करणार आहे का नाही करणार? बघा, देवेंद्र फडणवीसच्या कडे मी माझी नापसंती व्यक्त केली होती. देवेंद्र फडणवीसजी काय बोले, नाईक साहेब मी बनवला ठरवतो गणपती पण यांनी बनवला मारुती. मधल्या काळामध्ये देवेंद्रजींना जे मेजॉरिटी असताना मुख्यमंत्री पदावरून वंचित ठेवलं त्याचेही सगळे परिणाम आहेत. जर का देवेंद्रजी त्याच वेळेला मुख्यमंत्री झाले असते ही पाप निर्माण झाली नसती. आता मारुती आग लावत फिरते त्याचं काय नाही, पण ती भिजू ना, आम्ही भिजू, योग्य वेळी भिजू आणि गरज पडली तर मारुतीला सांगू ती सेफ्टी कमी कर. सेल्फ डेव्हलपमेंट संदर्भात कारभाराचं ऑडिट करणार का? हे बघा, मी बोलतोय या ठिकाणी महापालिकेची सत्ता आल्यानंतर या 5 वर्षामध्ये जे टेंडर निघाली, टेंडरची पद्धत, एकूण जो पैसा तिथून लुटून दिला त्याचा हिशोब किताब निश्चितपणे मागणार आम्ही. नाही, मी तेच बोलतो, 3000 कोटीचा डल्ला मारला. 800 कोटी परत म्हणजे शून्य करण्याची त्यांची इरादा होता. ज्याला मी आक्रमक झालो त्याच्यानंतर ते थांबलं आणि आता पुन्हा साधारणपणे 1800 कोटी पर्यंत 1000 कोटी आपण वाढवलेले आणि साधारणपणे 3-4 वर्षामध्ये 3000 कोटी परत मॅच करू. तर ते करताना विकास कुठे थांबणार नाही.
हे बघा, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद, तुम्ही प्रेसला आल्याबद्दल. आणि मला वाटतं या त्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे आणि काय अपूर्ण राहिलं तर मी तुमच्या बरोबर कायमच आहे.